नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया साई लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, साई लाईफ सायन्सेस ब्लॉक डील शेअर वर्थ ₹2810 कोटी चेंज हँड्स TPG एशिया लाईकली सेलर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की 26 ऑगस्ट म्हणजे आज साई लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीचे TPG एशिया यांनी ब्लॉक डीलच्या थ्रू साई लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीचे शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की 3.16 कोटी शेअर विकले गेले आहे ब्लॉक डीलच्या थ्रू 2810 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, ही ब्लॉक डील झाली आहे 874 पर शेअरच्या प्राइसवर. चला तर बोलूया प्रोटीन इगव टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रोटीन इगव टेक्नॉलॉजीज शेअर सर्च आफ्टर ₹1160 कोटी ऑर्डर विन फ्रॉम द UIDAI. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रोटीन इगव टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून 1160 कोटी रुपयांचा जबरदस्त ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी फोकसमध्ये होती. चला तर बोलूया सोना BLW प्रिसिशन बद्दल. तर मित्रांनो, सोना BLW शेअर राईज ऑन सेक्युरिंग PLI नोट फॉर 3 EV ट्रॅक्शन मोटर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोना BLW प्रिसिशन या कंपनीला PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंडर 3 ॲडिशनल प्रोडक्ट्ससाठी सर्टिफिकेशन मिळाले आहे. आणि मित्रांनो, यांचे ऑफिशियल अनाउन्समेंट या कंपनीने केले आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट या कंपनीसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला तर बोलूया JK सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JK सिमेंट अनाउन्सेस ₹4805 कोटी ग्रीनफील्ड एक्सपेन्शन फॉर 7 MTPA कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JK सिमेंट्स लिमिटेड ही कंपनी 7 MTPA म्हणजे मिलियन टन्स पर ॲनमचे नवीन सिमेंट लाईनचे ग्रीनफील्ड एक्सपेन्शनसाठी 4805 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, याकरिता JK सिमेंट्स लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने सुद्धा मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट आपला बिझनेस वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला तर बोलूया बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल. तर मित्रांनो, BOM प्लान्स ₹2000 कोटी इक्विटी इश्यू गव्हर्नमेंट स्टेक टू फॉल बिलो 75%. तर मित्रांनो, BOM म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र 2000 कोटी रेज करू शकतात इक्विटी इश्यूच्या थ्रू फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, हे जे गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी कमी करत आहे याच्या मागचे कारण आहे सेबीचा MPS म्हणजे मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल. कारण मित्रांनो, सेबीचा MPS रूल म्हणतो की कंपनीमध्ये प्रमोटर्सची जास्तीत जास्त हिस्सेदारी 75% असायला पाहिजे. आणि मित्रांनो, करंटली बँक ऑफ महाराष्ट्र या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी जवळपास 80% आहे. आणि मित्रांनो, याचकरिता BOM आपली हिस्सेदारी BOM म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये या कंपनीचे प्रमोटर्स आपली हिस्सेदारी
कमी करण्यासाठी हा फंड रेज करत आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज सबसिडरी बॅक्स 452 मेगावॅट सोलार मॉड्यूल सप्लाय ऑर्डर इन द US. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी वारी सोलार अमेरिकस या कंपनीच्या थ्रू ऑर्डर मिळाला आहे. युनायटेड स्टेटमधल्या वेल इस्टॅब्लिश कस्टमर्सकडून 452 मेगावॅटचा सोलार मॉड्यूल्स सप्लाय करण्यासाठी वारी एनर्जीज लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, जसजसे या कंपनीला ऑर्डर मिळेल तसतसे या कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, हा जो ऑर्डर मिळाला आहे या कंपनीला अमेरिकेतून मिळाला आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी अमेरिकेशी रिलेटेड काम करतात. आणि मित्रांनो, सध्यास आपल्या भारताचे आणि US चे संबंध कसे सुरू आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि मित्रांनो, याचकरिता या कंपनीवर खास लक्ष देणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी US च्या मार्केटमध्ये सुद्धा काम करते. चला आता बघूया ITC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ITC 6 CCI नोट टू एक्वायर ABREL's सेंचुरी पल्प पेपर बिझनेस फॉर ₹3,498 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. ITC लिमिटेडने ABREL म्हणजे आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडचा पल्प अँड पेपर बिझनेस 3,498 कोटी रुपयांमध्ये ॲक्वायर म्हणजे खरेदी करण्यासाठी CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मागितली आहे. चला आता बोलूया इंडिगो बद्दल. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की ही कंपनी पुढल्या महिन्यापासून निफ्टी 50 मध्ये सुद्धा ॲड होणार आहे. तर मित्रांनो, इंडिगो ब्लॉक डील गँगवॉल फॅमिली ट्रस्ट टू सेल 3.1% स्टेक इन एव्हिएशन जायंट फॉर ₹7,027 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड या कंपनीमधील राकेश गँगवाल आणि चिंकेरपू फॅमिली ट्रस्ट हे 3.1% हिस्सेदारी सेल करू शकतात ब्लॉक डीलच्या थ्रू. आणि मित्रांनो, ही ब्लॉक डील होणार आहे 7,027 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, याचा रिॲक्शन आपल्याला गुरुवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. कारण मित्रांनो, उद्या बुधवारी गणेश चतुर्थी या निमित्ताने मार्केटला सुटी आहे. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड आणि मॅझगॉन शिपबिल्डर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, GRSE मॅझगॉन शेअर इन फोकस ॲज इंडियन नेव्ही अँड जॅपनीज काउंटरपार्ट्स इन टॉक्स ऑन शिप मेंटेनन्स इन इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियामध्ये शिप मेंटेनन्सवर इंडियन नेव्ही आणि त्यांच्या जॅपनीज काउंटरपार्ट्सने डिस्कशन म्हणजे चर्चा सुरू केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज गार्डन रिच शिपबिल्डर्स लिमिटेड अँड इंजिनियर्स लिमिटेड आणि मॅझगॉन शिपबिल्डर्स लिमिटेड या दोन कंपन्या फोकसमध्ये होत्या. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.